नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 17वा, जालंधरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट। मैनावतीने कानिपनाथापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला। तेव्हा कानिपाने राजास विचारले की तू जालंधरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस, ते ठिकाण मला दाखव। मग ती जागा दाखविणाऱ्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले। स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिपाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास कुपाबाहेर काढतोस ते सांग। हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज, या बाबतीत मला काहीच समजत नाही। मी सर्वस्वी तुम्हास शरण आहे। माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात। मी आपला केवळ सेवक आहे। हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे, असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिपाने त्यास सुचविले की राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो। प्रथम तू असे कर की सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड या धातूचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर। हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले। त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुपयाचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार करून आणले। नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिपनाथ गुरुस पुरून टाकले होते तेथे गेला। तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेविला। त्यावेळी राजास सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव विचारले वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ। ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिपाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली। मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की काचेवर जो कोण गाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे। तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला। गोपीचंद हे नाव ऐकताच जालंधरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला। तो म्हणाला, गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जाओ। असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला। याच पद्धतीने दुसरे 4 पुतळे जालंधरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले।
शेवटी कानिपाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे, यात संशय नाही। यास्तव आता राजास अमर करू असा जालंधरनाथाचा विचार करून त्याने राजास विचारले की अद्याप पावेतो तू खणित आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग। कानिपाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी, मी बालक कानिपा आहे, आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे। माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे, म्हणून गोपीचंद राजा खरंच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे। ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावे तो जिवंत राहिला आहे, तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो अशा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली। बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती। सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा। मग जालंधरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले, तो माती दोन्ही बाजूस झाली। नंतर गुरु शिष्यांची नजरानजर झाली, त्यावेळेस कानिपाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली। मग जालंधरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला। इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले, तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रलयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा। मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वता 11 वर्ष माझी दशा झाली होती। याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एक सारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या। हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले। नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे। राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे। राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल, योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग। मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे। मी तुला अमर केले आहे, पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही, कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे। जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले। त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही। जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे। आज 11 वर्षपर्यंत पुरून राहिला असता जसाचा तसाच कायम आहे। याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे किस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची। याच्यापुढे राजाची ही काय प्रौढी, तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय। असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथास सांगितले की गुरु महाराज, पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वता आता मला तुमच्यासारखे करून सोडा। हे ऐकता जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली। मग आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले। त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले। मग राजाने वडाचा चीक काढून जटास लाविला, कौपीन परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली, शिंगी वाजविली, कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले। तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला। गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजश्रियास समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली। इकडे जालंधरनाथाने राजास तपश्चर्येत जाण्यास सांगितले। त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा। भिक्षा मागताना शिंगी वाजवावी, माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे।
अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे। मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला। राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली। त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले। राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुस्सह शोक करू लागल्या। मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले। त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हावयाचे होते ते झाले, पण आता येथेच राहून योग मार्ग चालवा, कोठेतरी दूर जाऊ नका। आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही, तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू। हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ, तेथे खुशाल राहावे। आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू। स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही। उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जाण्यास सांगितले। परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना। त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल, तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी कुबडी ह्या मजेशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले। त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल। कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील। दुनी पेटवून थंडीचे निवारण करीन। व्याघ्राबरोबर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हाजी करावयास तयार असतील। घरोघर माझी आईबापे, भाऊ बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोभ करतील। कंदमुळाची गोळी षड्रास अन्नाहून विशेष आहे। कौपिन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन। जर ही अंगावर असलेली कंता फाटली तर योग आचरून दिव्य कंता परिधान करील। सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत। आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत, त्या कदापि तुटावयाच्या नाहीत। कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आदेय विधेय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन। शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवीन। असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितले असता मोहयुक्त होऊन त्या बेटावयास जवळ येऊ लागल्या। ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या। ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे। मग गोपीचंद भिक्षा जोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंधर नाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला। मागवून मैनावती ताबडतोब आली, तिनेही तसेच सांगितले। मग 3 दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला। शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्ष तप करण्याची आज्ञा केली। त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला। राजास बोलावयास कोस 2 कोसपर्यंत कानिफा, जालंधर व प्रधानादी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती। राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःख सागरात बुडून गेले। राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद। त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले। त्यास राज्याभिषेक स्वतः जालंधरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले। मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले। नंतर कानिफा व त्याचे शिष्य यासह वर्तमान जालंधर 6 महिनेपर्यंत तेथे राहिला। त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली। तर मित्रांनो, जालंधरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट या नावाचा 17वा अध्याय येथे समाप्त झाला। श्री नवनाथ महाराज की जय।